मध्ये 4 ट्रॉफीज ऑलरेडी जिंकलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला दातिवली संघाने सुद्धा एक ट्रॉफी जिंकली आहे. नागझरीची स्पर्धा, यातून जो संघ जिंकेल त्या टीमला कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज मिळणार आहे. त्यामुळे क्वार्टर फायनलची मॅच आहे. क्वार्टर फायनल नंबर 4. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. जयेश मात्रे स्ट्राइक एंडला आहेत. नोस्टेकला विनीत पाटील आहेत आणि कमलेश पाटील ज्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत 2 मॅन ऑफ द मॅच घेतलेत गोलंदाजी करत असताना. तो कमलेश पाटील गोलंदाजी मार्कवर. शॉट थर्डमॅनला ज्युनियर आकाश आहे. शॉट बॅकवर्ड पाईडला सिनियर. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ज्युनियर आकाश पाटील आपण पाहतोय शॉट थर्डमॅनला आहेत आणि सिनियर पॉइंटला आहेत. जयेश पाटील आपण शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहतोय. मिडॉपला विशाल पाटील आहेत. मिडॉन 38 सर्कलच्या आतमध्ये विकास. इथे माझा चेंडू टॅप केलाय. विशाल वेगाने आलेत. सिंगल ने खातं उघडलं जाईल. ते फलंदाज जयेशचं पहिला बॉल वाईड होता. त्यामुळे 2 धावा. धापल करते आपल्या पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये 28 वरती निजेला रोखलं वडवली बीने. दुसऱ्या बाजूला मोठी दिसेला त्यानंतर 31 रोखलंय. तिसऱ्या मॅच मध्ये बघायचं दातिवली संघ ज्या टीमने पहिल्या मॅच मध्ये 78 केल्या होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये 51 केलेत आणि दोन्ही मॅच मध्ये त्यांनी प्रथम बॅटिंग करतानाच मॅच जिंकलेले आहेत. दुसऱ्या बाजूला दोन्ही मॅच मध्ये धावा चेस करताना मॅच जिंकलेत वडवली बीने. त्यामुळे आता बघायचं कोणता संघ पुढे सरकेल. वडवली बी संघ म्हटल्यानंतर खंदे समर्थक सचिन मात्रे कोपरगाव आज मला वाटतं उपस्थित नाहीयेत. गोलंदाज कमलेश गोलंदाजी मार्कवर. टप्प्याचा बॉल होता. अनिल कडनं झाली चूक. विनीतला जीवदान मिळालंय. अशा हे चित्र तुम्ही खूप कमी वेळा पाहता. अजून एक विकेट कदाचित कमलेशच्या खात्यामध्ये आली असती. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता हेच विनीत सांगतायत. त्याचमुळे त्यांनी प्रयत्नही केला होता. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. सोप्पा झेल होता. चेंडू हातात आला होता अनिलच्या आणि त्यानंतर उडालाय. बघायचं आता विनीतला जीवदान मिळालंय. 4 धावा दापलकरती लागलेत. कमलेश गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे. मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले. जयेश पाटील वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग आहे. 2 धावा इथे मिळाल्यात विनीतच्या खात्यामध्ये. धावसंख्या 6 वरती पोहोचली. जयवर्मन दातिवली प्रथम बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर ज्युनियर आकाश पाटील काहीतरी चर्चा करत आहेत. सिनियर आकाश बॅकवर्ड पॉइंटला आहेत. 2 आकाश पाटील या टीम मध्ये तुम्हाला खेळताना दिसत आहेत. कमलेश पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज. इथे चेंडूची गती कमी केली आहे. आता शॉट थर्डमॅनला आकाशचं चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतंय. ज्युनियर आकाश पाटील तिथे होते बघा. 3 धावा सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. बॅटची कडा लागली होती. ऋतिकडे संधीच नव्हती. मात्र थर्डमॅनला आकाश पाटीलचं कौतुक करेल. 4 बॉलमध्ये 7 रन्स आतापर्यंत आलेत. सेकंडला जयेश मात्रे. त्यासाठी एक क्षेत्ररक्षक लॉंग लेग रिजन मध्ये ठेवण्यात आलेला आहे. सुरुवातीला शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होते. थोडंसं डीप घेतलंय त्यांना. अजून त्यांना माहिती आहे फेवरेट झोन आहे जयेश मात्रेचा. हा चांगला चेंडू होता. हलकस अपील करण्यात आलं होतं. चांगली गोलंदाजी. हे चेंडू प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा बॉल असं कमलेश टाकतातच. या अगोदर आपण दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं होतं. मोठी देशाच्या विरुद्ध जितेश पाटील असाच बॉल टाकला होता. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू. अपील स्ट्रॉंग आहे. 2 धावा इथे मिळाल्यात लेग बायच्या स्वरूपात. 2 धावा आपल्या पाहायला मिळतात. धावसंख्या 9. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 9 धावा धापल करते आपण पाहतोय. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर चालला होता चेंडू.
2 धावा लेग बाईच्या स्वरूपात मिळालेत. योग्य डिसिजन आपल्याला पाहायला मिळतो मनोज पवार सरांच्या माध्यमातून. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे. लेट चंद्रकांत मात्र 11 वडवली बी. फिल्डिंग लगेच लावा प्लीज. यानंतर सेमी फायनल फायनल त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा, त्यामुळे घाई करा. चेक. याच दरम्यान उत्कृष्ट पहिलवान म्हणून ज्यांचे खाती असे आदरणीय गोवर्धनजी काळन यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. सतरंगी ट्रॉफी 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आदरणीय गोवर्धनजी काळन. त्याचबरोबर उद्योगपती जितेंद्रजी बेलिलकर यांच्या या ठिकाणी आगमन झालेले आहे आणि कुमार संचित बेलिलकर यांनाही विनंती की आपण मंचावरती या. सतरंगी ट्रॉफी 2024च्या 12व्या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत. सुस्वागतम तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं, सर्वांचं या 12व्या पर्वामध्ये मी समालोचक करण कान सतरंगी ट्रॉफी 2024च्या सहर्ष स्वागत करेन. ऋतिक गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर आहे. सचिन म्हात्रे सरांचा इशारा येतो वाईट बॉल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहतो जयवंतमान दातिवलीची 10. क्वार्टर फायनलची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर संघावर लगेच सेमी फायनल मॅच खेळेल. 10 धावा धापल करते आपण पाहतोय. ऋतिक गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. थोडेसे क्रॉसच होते. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. अनिलने एक सोपा झेल ड्रॉप केला होता विनीत पाटीलचा आणि त्याची किंमत आता मोजावी लागते. चेंज द गेम वडवली बी ला. धावसंख्या 14. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. विनीत पाटील या सीझन मध्ये एक अर्धशतक सुद्धा या खेळाडूंनी ठोकलेलं आहे. इथे चेंडूची गती कमी केली आहे मात्र चेंडू उंच गेलाय. चौकार आहे. धन्यवाद धन्यवाद. जे लहान मुले त्यांना विनंती आपण पडद्याच्या बाहेर थांबा. व्हॉलेंटियर्स आपण पडद्याच्या बाहेर थांबायचे. व्हॉलेंटियर्स आपण पडद्याच्या बाहेर थांबा प्लीज. 18 धावा झाल्या आहेत. विनीतच्या बॅटमधून चौकार आलाय. कमलेशला झेल होता. कदाचित त्याचंही बॅलेन्स गेला. कदाचित त्यालाही वाटलं मी सीमारेषेच्या बाहेर जाईल. हवेचा वेग प्रचंड आहे. ऋतिक थ्रो फेकी चांगली आहे. त्यामुळे जयेश मात्र रनआउट होतील. पहिला धक्का दातिवलीला 19 वरती. धन्यवाद. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय जयवंतमान दातिवलीला. पडद्याच्या आतमध्ये लहान मुले त्यांना विनंती आपण पडद्याच्या बाहेर थांबायचे. कमलेश थोड्याशा सूचना करा त्यांना. चला थँक्यू. नाही कारण की नाही सचिन सांगितलंय. फक्त आपण सूचना करू शकतो आदेश नाही. आदेश फक्त मातोश्रीवर नाही यायचा. डॉट बॉलची ती समाप्ती झाली. 19 मध्ये एक धक्का लागलाय. दुसरं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांची क्वार्टर फायनलची मॅच. जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर
या टीम सोबत खेळ वाडेकरचे कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. ऋतिक राईट मोर द विकेट. चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतलाय. 1 बाउन्सची वॉर्निंग ऋतिकला देण्यात आलेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. सचिनने लगेच कॉल केला ऋतिकला की 1 बाउन्स. 19 धावा झालेल्या आहेत, 1 विकेट गमावली. 1 बाउन्सची वॉर्निंग देणं गरजेचं आहे. हाही फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत जयेश. तिथे एक सिंगल मिळाली. चांगला कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपल धावा आपण बघू शकाल. 20 पहिल्या षटकात 9 होत्या, या षटकात 11 आल्यात. धावसंख्या 20. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघायचं काय टार्गेट सेट करेल या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये 51 बनवले होते दातुलीने 4 ओव्हरमध्ये. त्या वसा टीमला चेस झाल्या नाही, कारण की उदयचं षटक त्या मॅचमध्ये भरपूर मागात पडलं वसा टीमला. चला स्पिल्डिंग लगेच लावायची. वडवली बी. संघनायक संदेश आपल्या खेळाडूंना थोडीशी सूचना करा, काही करायची. यानंतर सेमीफायनल फायनल. शुभम पाटील आलेत. एकच आपण पाहिलं तर विकेट गेली, ती रनआउट. शुभमनेच खूप चांगला थ्रो केला. 2 षटकात 20 धावा झालेत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय लेट चंद्रकांत मात्र 11 चेंज द गेम. वडवली बी. बऱ्याच वेळा आपण पाहतोय मयंक 11. सुभाष पाटील ज्यावेळी या संघाला पुरस्कृत करतात. मोतीराम दळवी असतील, दत्तिलीचे भरपूर पॅकर्स या टीमला नेहमीच लाभतात. वडवली बी ला. रायगडमध्ये ज्यावेळी स्पर्धा होतात नितीन केनी, धरणागाव ही या संघाला पॅक करतात. शुभम गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे आणि चेंडू उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. संग आले तर दुरू दुरून या हे दुसरे गावान. गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात. हे सतरंगी 11 करतय धन्यवाद. कॅचेस विन द मॅचेस यासाठी उल्लेख करतो. एक झेल ड्रॉप झाला विनीतचा, त्याला जीवदान मिळालं, त्याचा तो आता पुरेपूर फायदा घेतो या मॅच मध्ये. धावा झाल्या 26. विनीत पाटील, अनिकेत म्हात्रे हे 2 यंगस्टर या टीम मध्ये जेव्हापासून आलेत. विक्रमचा मी उल्लेख करेल. कट करण्याचा प्रयत्न होता हलकस स्वतः नंतर. त्यानंतर बघा विनीत सांगतात की योग्य बॉल आहे, वाईड यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळालंय. आणि ही खेळाडू तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सुरुवातीला त्याने वाईटसाठी मागणी केली, नंतर त्यालाही माहिती चेंडू कुठे पिचिंग झालाय, एक्झॅक्ट चेंडू कुठे गेलाय, या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. योग्य बॉल आहे, वाईड यॉर्कर. धावसंख्या 26. शुभम. फटका चांगला आहे, ताकद प्रचंड आहे आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. गावात हाय चषक शन ही गावाची हाय झकास. हे गावाची घेऊन कसमा खेळाडू आपला दाखवी दमा. सावकार षटकारांचा पडे पाऊस ट्रॉफी जिंकायची लई हौस. सावकार षटकारांचा पडे पाऊस ट्रॉफी जिंकायची लई हौस. काय फटका होता, काय टायमिंग होतं. प्रचंड ताकदीचा वापर करतो विनीत. धावसंख्या 32. 2 मॅच मध्ये 35 पेक्षा कमी धावांपर्यंत रोखणारी टीम आता मात्र 15 बॉल मध्येच 32 खर्च केलेत. संघ वेगळा आहे. दातिवली संघ या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये. हा चांगला चेंडू होता, व्हेरिएशन चांगलं आहे. थोडासा कट झाला, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. चर्चा काहीतरी केली विशालने, एक्झिट टू काय करतोयस, ओव्हर पिच बॉल टाकतोयस, त्याच्यावरती षटकार लागतायत. हे विशाल आणि विकासला चांगलं ठाऊक आहे. भरपूर वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. जेव्हा जेव्हा विकास चर्चा करतात नेहमीच त्यांचं मार्गदर्शन या टीमसाठी भरपूर महत्वाचं आहे. शुभम. अकुटप्प्याचा बॉल आणि त्याला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
संग आले तर दुरू दुरून या हे दुटणे गावाने. कालचे क्वालिफायर हर्ष 11 अरविंदजी वत्रे काका यांनी पुरस्कृत केलेला जय जलेश्वर वाडेकर. लवकरात लवकर कॅप्टन आपण मंचाशी संपर्क साधा. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर. चला कॅप्टन आहे तिथे. धावा 38 झाल्यात. तिसऱ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. विनीतचा एक झेल ड्रॉप झाला. त्यानंतर विनीत आता या मॅच मध्ये 13 बॉल मध्ये 33 वरती नाबाद बॅटिंग करतोय. पहिल्या मॅच मध्ये निवृत्ती 41, दुसऱ्या मॅच मध्ये अनिकेत आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये विनीत चमकलाय. कारण तुमची ज्यावेळी टीम फॉर्म मध्ये असते त्यावेळी या गोष्टी घडतात. आता ऑफस्टम्पच्या बाहेर होता. इथे काय घडलंय? विनीतने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. मात्र निवृत्ती म्हात्रेची विकेट धोक्यात होती. मात्र 1 रन्स मिळाले. 3 षटकांचा केस समाप्त. धावसंख्या 39. 13.00 ची सरासरी राखली या 3 षटकांच्या मॅच मध्ये. पाणी हवंय का? घेऊन जाऊ शकता अनिकेत. लवकर जा आणि लवकर बाहेर या. डीजे संग आले तर दुरू दुरून या हे दुटणे गावाने. गर्दी जमली प्रेक्षकांची या बघा दशकात. सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावाने. 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 वरती 1 विकेट गेलाय. विनीत 34 वरती बॅटिंग करतो या मॅच मध्ये. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एकही अर्धशतक या स्पर्धेत झालं नाही आणि कोणताही फलंदाज जर अर्धशतक ठोकतोय तर सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी यांच्या वतीने 3000 रुपये. चांगला चेंडूचा पहिलाच बॉल. जयेश पाटील पोलीस या नावाने सुद्धा त्यांना नक्कीच आवाज बऱ्याच वेळा दिला जातो. मात्र जयेश पाटील हे नाव आहे. अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांची बोली लागली होती. 39 धावा झाल्यात. ऋतिकला माहिती आहे 50च्या आत थांबवलं तर धावा बनतायत या खेळपट्टीवर. दुपारच्या सत्रात फक्त बनवायला प्रयत्न करावा लागतात. फुलटॉस बॉल होता. विनीती नाराज आहे स्वतःवरती. लेग बाईचा इशारा आलाय. धावसंख्या 40. हा ऍक्शन रिप्ले बरोबर कंबरेवरती चेंडू जाऊन लागलाय. धावसंख्या 40. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 50+ हे चांगलं टार्गेट आहे दातिवलीसाठी. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा लेग स्टंपच्या बाहेर गेलाय आणि बघा सचिन म्हात्रे यांची एक वेगळी शैली आहे. व्हाईट बॉल. 41. 41 धावा झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये 41 रन्स निवृत्ती म्हात्रेने केल्यात. विसरून चालणार नाहीये. या अगोदर स्वयं खाडेला तुम्ही पाहिलं 41. सक्षम स्वयं खाडेला तुम्ही पाहिलं 40. सुयोगला तुम्ही पाहिलं 41. म्हणजे 40-41 पाहिलेत. मात्र अर्धशतक कोणी या स्पर्धेत अजूनही ठोकलं नाहीये. सतरंगी ट्रॉफी पुन्हा ऑन साइडला खेळायचं होतं. पुन्हा जयेश वेगाने आलेत. पुन्हा पंचांचा लेग बाईचा इशारा आलाय. 42 धावा झाल्यात. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखादा चौकार, एखादा षटकार नितांत गरज आहे या मॅच मध्ये. विनीतला माहिती आहे समोर चेंज द गेम वडवली बी संघ आहे. 50+ झाल्या तर त्यांनाही कठीण जाऊ शकतात. मात्र 45-46 हे चांगलं टार्गेट आहे. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी झालेली आहे.
फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस करतायत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 42 लॉस ऑफ 1. एक गडी बाद 42 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जयेश राईट मोर द विकेट. हाही चांगला चेंडू आहे. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज जयेश पाटीलला तुम्ही पाहतायत. विनीत पाटील ज्याच्या बॅटमधनं खरं तर धावा आल्यात त्याला शांत ठेवण्याचं काम करतायत जयेश पाटील. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 42 रन झालेले आहेत. विनीत 34 वरती बॅटिंग करतात या मॅच मध्ये. जयेश पाटील राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत कमलेश. थ्रो फेक ही चांगली आहे आणि ही चालाकी तुमच्याकडे पाहिजे. बरेचसे काही क्षेत्ररक्षक असते तर हा चेंडू यष्टीरक्षक एंडलाही फेकला असता तर स्ट्राईक विनीतने घेतली असती कदाचित. 43 35 धावांची मॅरेथॉन इनिंग या मॅच मध्ये साकारली विनीतने. 43 मधल्या 35 धावा विनीतच्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय टार्गेट असेल लेट. चंद्रकांत मात्रे स्मृती 11 वडवली बी संघासमोर. ओमकार मात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ जे कोपरगावचे आहेत. इथे चेंडू उंच गेलाय. कमलेशने कॉल दिलाय. माझा झेल आहे मी पकडणार आणि एक चांगला झेल त्यांनी टिपलाय. 43 वरती दुसरा धक्का आणि आता 44 धावांचा पाठलाग करायचे. संग आले तर दुरू दुरून या हे दुटणे गावाडे. गर्दी दमरी प्रेक्षकांची या बघाव तशकात. हे सतरंगी 11 करताय पाहुण्याचा सन्मान. हे सतरंगी 11 करताय पाहुण्याचा सन्मान. हे सतरंगीच्या शाखा ठेवलाय हे दुटणे गाव. आपण सन्मानांकडे वळूया. तर मंचावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालं. यंदाच्या महाराष्ट्र केसरी मध्ये जे आपल्या गावचे पहिलवान सिलेक्ट झालेले आणि त्यांना सर्वजण आपण शुभेच्छा देऊयात. खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन. त्यांचं सिलेक्शन झालं त्याबद्दल आमचे छोटे बंधू कुमार किरण रामचंद्र कान मी संपूर्ण आमच्या सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी ला विनंती करेन की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या शुभ हस्ते आपण किरणचा सन्मान करूयात. हेदुटणे एक सांस्कृतिक गाव ज्या गावामध्ये आजही कुस्तीची परंपरा जपली जाते. क्रिकेटची परंपरा जपली जाते आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण किरणचा सन्मान करतोय. संघनायक लालचंद्र भंडारी यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र केसरीसाठी जे सिलेक्ट झालेले आहेत आणि आपल्या गावचे ज्येष्ठ पैलवान मी गोवर्धनजी काळन साहेब यांना विनंती करेन आपण या. जयेशने चांगली गोलंदाजी केली त्यासाठी अरविंदजी वत्रे जे हर्ष 11 वडोली टीमचे हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरचे जे संघ मालक आहेत त्यांच्याकडनं जयेशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस त्यांनी घोषित केलंय. किरणचा आपण सन्मान करतोय महाराष्ट्र केसरीसाठी आणि महाराष्ट्र केसरीमध्ये तू विजय होऊनच परत आमच्या गावात येशील हीच तुला सदिच्छा आणि त्याचं अभिनंदन या सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी संघाकडून. त्याचबरोबर मंचावरती नेहमी ज्यांचं या स्पर्धेसाठी सहकार्य असतं ते उद्योगपती श्रीमान जितेंद्रजी बेलिलकर हे देखील उपस्थित आहेत. मी विनंती करेन पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमला रुपेश मामा पाटील आपल्या शुभस्य आपण श्रीमान जितेंद्रजी बेलिलकर यांचाही सन्मान करावा. बॅट्समन पाठवायचे लवकर प्लीज. यानंतर सेमीफायनल फायनल त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा. मॅच संपल्यानंतर जयेश पाटील उर्फ पोलीस आपले 500 रुपयाचं कॅश प्राइस घेऊन जायचे. अरविंदजी वत्रे यांच्याकडनं कारण की एकच धाव बॅटने दिली जयेशने. त्यात 2 लेग बाईज 1 वाईट. चांगली गोलंदाजी केली. मानस जोडले जातील आमच्या दुसऱ्या सत्रामध्ये. त्यांचा आवाज तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळेल. एक अप्रतिम समालोचक थँक्यू सो मच श्रीमान जितेंद्रजी बेलिलकर साहेब. असंच प्रेम या स्पर्धेवरती आपलं राव आणि पुन्हा विनंती की आपण मंचाची शोभा वाढवा. त्याचबरोबर ज्येष्ठ पैलवान आणि प्रसिद्ध आचारी प्रत्येक आमच्या हेदुटणे गावच्या कार्यक्रमांमध्ये ते उपस्थित असतात आणि आज या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. गोवर्धनजी काळन मी जयेंद्रजी काळन यांना विनंती करेन या पण आपल्या शुभ हस्ते श्रीमान गोवर्धनजी काळन यांचा आपण सन्मान करावा.
या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड केलेली आहे ते युवा उद्योजक जयेंद्रजी कान यांच्या शुभ हस्ते आपण आचारी पैलवान आदरणीय गोवर्धनजी काळन साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. थँक्यू सो मच. मी पुन्हा विनंती करेन श्रीमान गोवर्धनजी काळन यांना की आपण मंचाची शोभा वाढवावी. आसन ग्रहण करून घ्या. धन्यवाद करण काळन सर, नितीनजी काळन सर. वळूया मैदानाच्या दिशेने. पहिला बॉल लाऊड अपील या ठिकाणी पंचांकडे मात्र नक्कीच केली जाते. पाठलाग करायचा आहे 4 षटकांमध्ये, तो म्हणजे 44 धावसंख्येचा पहिला बॉल निर्धाव जाताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. वडवली बी आणि त्यांच्या विरोधात टीम दातिवली अशी लढत आहे. पहिल्या सत्रामध्ये 43 धावा जमवल्या आणि 44चा मात्र पाठलाग करायचा. विशाल यांनी बॉल हव्यात उडवून दिला. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत. सुरेख झेल मात्र शेवटच्या क्षणी या ठिकाणी टिपला जातोय. विशाल बॅक टू डगआउट. पहिला हादरा टीम वडवली बी संघाला. विशाल पाटील यांना एकही धाव त्यांना मैदानाच्या आतमध्ये या मस्ट विन मॅच मध्ये जमवता आलेली नाही आहे आणि ते मात्र या ठिकाणी या तंबूच्या दिशेने माघारी परतताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. पाठलाग करायचा अर्थातच 44 धावसंख्येचा विशाल यांचं मैदानाच्या आतमध्ये राहणं महत्त्वाचं आहे, कारण जोपर्यंत ते होते तोपर्यंत कुठे ना कुठेतरी या धावा जमवण्यामध्ये यश मिळू शकलं असतं, परंतु त्यांना स्वस्त्यामध्ये परत जावं लागतंय. आणि आता कमलेश पाटील नंबर 3च्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन होताना पाहायला मिळतात. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. अँगल चेंज केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. लोवर फुल टॉस बॉल आहे, यावेळेस देखील हव्यात त्यात, परंतु झेल मात्र जमिनीलगत दान केला जातोय. पकडा कॅच आणि जिंका मॅच असं नेहमी म्हटलं जातं, परंतु यावेळी आपण पाहतोय की झेल सुटलाय. फलंदाजाला मात्र एक जीवनदान दिलं जात आहे आणि एक धाव देखील संघाच्या खात्यामध्ये मात्र या ठिकाणाहून जोडली जाणार आहे आणि धावफलक मात्र या ठिकाणी खुलं केलं जात आहे. जो संघ या मॅचमधून जिंकणार तो सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये स्वतःच्या संघाला जाऊन पोहोचवणार आणि त्यामुळे मात्र प्रयत्न आता दोन्ही बाजूनी केले जाणार आहेत. त्याचबरोबर हर्ष 11 या नावाने बऱ्याच वेळेला आपल्याला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संघ पाहायला मिळतात आणि अरविंदजी वत्रे काका यांचे चिरंजीव हर्ष यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर उद्योगपती गुरुनाथजी बेलीलकर आणि त्याचबरोबर नेताजी कान यांना विनंती की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पिच होताना नक्कीच पाहायला मिळतो आहे. पंचांकडे अशाळभूत नजरेने पाहिलं जात आहे, परंतु मित्र म्हणेन की या ठिकाणी कर्मांवरती विश्वास ठेवणं ऋतिक पाटील यांना जास्त महत्त्वाचं आहे या मॅचमध्ये. लोवर फुलटॉस बॉल होता, या ठिकाणी एडवा बॅटने क्रॉस बॅटेड फटका जरूर खेळला आहे. अलॉंग द कार्पेटच्या साह्याने ग्राउंडेड शॉट पाहायला मिळतोय. बॉल येतोय काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये आणि एक धाव या बॉलवरती देखील मिळाली जाते. संत आणि सावध सुरुवात आपण म्हणू शकतो बॅटिंग टीम वडवली बीची. दोन्ही संघ तुल्यवान संघ आहेत. दातिवली संघाला आपण पाहिलं 2 संघांना त्यांनी पराभूत केलं, तदनंतर तिसऱ्या फेरीमध्ये मजल मारली. त्यांच्याच बरोबरीने आपण टीम वडवली बी संघाला पाहिलं, त्यांनी देखील 2 संघांना पराभूत करून या मॅचमध्ये आपल्या संघाचं अस्तित्व पोहोचवलं आहे. त्यामुळे मॅच मात्र चुरशीची होणार आहे. आको टप्प्याचा बॉल होता, या बॉलला शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न आहे. हवेत चेंडू आहे
आणि क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येत आहेत. पकडलाय झेल आणि संपवलाय कमलेश पाटील यांचा खेळ. फलंदाज बाद. तुटणे गावात हाय चषक शान ही गावाची हाय झकास. हे गावाची घेऊन कसं खेळाडू आपला टाकत सावकार षटकारांचा पडे पाऊस ट्रॉफी जिंकायची लई हौस. स्पीडअप करण्याची देखील विनंती असणार. एखादा फलंदाज बाद झाला तुम्ही न्यू बॅटर लगेचच रेडी ठेवायचा आहे आणि त्याच्याच बरोबरीने जास्त टीम मीटिंग देखील आपण घ्यायच्या नाहीयेत. अजूनही सेमीफायनल नंबर 2 आणि मेगा फायनलची मॅच बाकी आहे. धावा आहेत त्या 2 धावा आहेत. धावफलकावरती 2 फलंदाज बाद झाल्यात. पाठलाग करायचा आहे तुम्हाला 44 धावा 2 झाल्यात म्हणजे अजूनही येणारे 18 चेंडू आहेत आणि विजयासाठी 42 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू आहेत या ठिकाणी आणि जर आपण पाहिलं तर विजयासाठी 42 धावसंख्येची गरज असणार आहे. ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या खांद्यावरती या धावांना जमवण्याची मात्र आता जबाबदारी असणार आहे. इनाईट क्रमांक 4 वरती आपण पाहू शकाल शुभम यांना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाठवण्यात येत आहे. चांगलं ओव्हर फेकलं गोलंदाज पहिला जो आला होता आपण पाहिलं विनीत मडवी यांनी. सातत्याने विनीत मडवी यांचा चांगला खेळ आपण पाहिलाय. गेली बरीचशी वर्ष ॲज अन ओपनिंग बॉलर टीम दातिवली संघाचं नाव त्यांनी मोठं केलं आहे आणि या मॅचमध्ये देखील विनीत यांनी चांगला परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये दिला आहे. आपण म्हणतो की जर तुम्हाला धावा डिफेंड करायच्या असतील तर पहिला गोलंदाज जर चांगली ओव्हर टाकतो तर एक टेम्पो सेट होतो तुमचा त्या धावांना डिफेंड करण्यामध्ये आणि तोच या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. 18 बॉल आहेत. 42 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज मनोज म्हात्रे यांचा वापर केला जातोय. पहिला बॉल आहे. हेलिकॉप्टर पद्धतीने फटका खेचून काढलाय. इथे मात्र मिस फिल्डिंग केली जातीये. थोडेसे फंबल होत आहेत आणि चेंडू सीमा पार चौकार. हे गावाची घेऊन कसं खेळाडू आपला दाखवी दमा सावकार षटकारांचा पड. थँक्यू डीजे ऑपरेटर. नशिबाची साथ मात्र या ठिकाणी या बॅटरला मिळाली जाते. यावेळेस 3 एस्टनच्या मधोमध आपण चेंडूची पिचिंग पाहिली. फटका खेचण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूचं कलेक्शन देखील केलंय गोलंदाज मनोज यांनी आणि एक डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा आहेत. धावांची गती मात्र या ठिकाणी आता वाढवावी लागणार आहे. चला विनंती असणार आहे जर बॅट आपल्याला चेंज करायची असेल तर आपण लगेचच मैदानावरती जा आणि ज्या काही चेंजिंग करायचे असतील ते लगेचच प्लीज करून घ्या कारण वेळेचा अभाव आहे याचा उल्लेख आपण केलं. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन जर आपण पाहिली तर यामध्ये शिस्तीचं स्थान फार मोठं आहे. सकाळी आपण पाहिलं जवळजवळ 9:30च्या आसपास आपल्याला पहिली मॅच या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळाली. तदनंतर मात्र आज 2 मॅचेस एक्स्ट्रा आहेत कारण सेमीफायनल नंबर 2 आणि मेगा फायनलची मॅच आहे. त्यामुळे स्पर्धा लवकर सुरू झाली आणि वेळेत देखील स्पर्धा पूर्ण व्हावी असा आयोजकांचा अट्टास आहे आणि त्यासाठी या प्रत्येक टीमचं वेळेला दिलेलं आम्हाला सहकार्य महत्त्वाचं आहे. प्लीज व्यासपीठाच्या एंट्रन्स वरती कोणी बसू नका. स्टेअरकेस वरती प्रेक्षकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे प्लीज. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेचा बॉल सरळ बातमी हवेत उडून दिलाय. टायमिंग देखील केली आहे प्रॉपर. ऋतिक पाटील यांच्या बॅट मधून आलाय षटकार. गावात हाय चषक शान ही गावाची हाय झकास. हे गावाची घेऊन मी मगाशीच सांगितलं ऋतिक पाटील हा बऱ्याचशा मैदानावरती संघासाठी अडचणीच्या काळामध्ये तारणहार खेळाडू ठरलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे जेवढी स्ट्राईक असेल तेवढ्या मात्र धावा या ठिकाणी नक्कीच जमवल्या जातील. यावेळेस कव्हरच्या वरून बॉलला उडून देण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू येत आहेत बॉलवरती वेगाने आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु डिरेक्ट हिट झाला असता तर क्लोज कॉल आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला असता.
परंतु फलंदाज सुखरूप धावा आहेत धाव फलकावरती, त्या म्हणजे 14 धावा. विजयसडी येणारी 14 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि 30 धावांची या ठिकाणी गरज आहे. 14 चेंडू आणि 30 धावा. 14 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत या ओव्हरमध्ये. यॉर्कर बॉल आहे, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र इथे पिच केला जातो आहे. ब्रह्मास्त्राचा वापर केला गेलाय मनोज यांच्या माध्यमातून. मागील मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर मनोज यांचं षटक बरंचसं महागडे ठरलं होतं, परंतु या मॅचमध्ये मनोज यांनी स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होऊन दिला नाही आणि आत्मविश्वास ही तुमच्या यशाची एक गुरु किल्ली असते आणि ती मात्र मनोज यांनी आता मैदानावरती सिद्ध मात्र नक्कीच केलेली आहे. हेलिकॉप्टर शॉट, यॉर्कर बॉल होता खोदून काढलाय. 2 खेळाडूंच्या मधोमध गॅप देखील शोधला जातोय. चेंडू जातोय दन 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 करत सीमा पार, चौकार. मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. या स्वयंसेवकांना विनंती की आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. स्क्रीनवरती आपण आई गावदेवी चायनीज अँड मोमोज कॉर्नरचा बॅनर या ठिकाणी पाहतोय. 3 दिवस जेवणाची शोय त्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी नक्कीच देण्यात आली होती. त्यानंतर माय माऊली स्पोर्ट्स बेस्ट बॅटरसाठी बॅट मात्र त्यांच्या माध्यमातून दिली गेलेली आहे. त्यांचं बॅनर पाहतोय. त्यानंतर गावदेवी स्टीलचं बॅनर या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. गुरुनाथ बेलिलकर साहेब त्यांचं ते गावदेवी स्टील आणि त्यांचं बॅनर आपण पाहतोय. त्यानंतर या ठिकाणी स्नेहल ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर यांचं बॅनर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. वाचन कालन आणि सतीशजी कालन जे त्यांचे प्रोप्रायटर असणार आहेत ते बॅनर देखील आपण पाहतोय. त्यानंतर उल्का मंडप डेकोरेटर, हा जो मंडप या ठिकाणी इतका मोठा उभारला गेलेला आहे तो ज्यांच्या माध्यमातून उभारला गेलाय ते उल्का मंडप डेकोरेटर आणि त्याचे प्रोप्रायटर या ठिकाणी आपण त्यांचं कौतुक नक्कीच करूया. त्यानंतर श्री समर्थ कृपा इलेक्ट्रॉनिक ज्यांच्या माध्यमातून कूलर आम्हाला या ठिकाणी या स्पर्धेसाठी देण्यात आलंय त्याचं बॅनर आपण पाहतोय. जागृती स्पोर्ट ज्यांच्या माध्यमातून बॅट आणि 2 शूजचे पेअर या ठिकाणी दिले गेलेले आहेत त्यांचं देखील बॅनर आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय. वळवा मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज येत आहेत. सात्विक युवा खेळाडू आहे. मागील मॅच मध्ये यांनी चांगला परफॉर्मन्स दिला होता. या मॅच मध्ये देखील मात्र येत आहेत. फळीची आउटसाइड एज घेतली होती. डिरेक्टेड करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. 1 धाव मात्र या ठिकाणी काही रोखू शकणार नाही आहेत. एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 19 धावा 2 गडींच्या मोबदल्यात धावफलकावरती पाहायला मिळतील. 11 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज मात्र आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 11 चेंडू 25 धावा, हे 5 चेंडू फार निर्णायक आहेत या मॅच मध्ये. सरळ बॅटने या ठिकाणी बॉल हवेमध्ये उडवायचा प्रयत्न आहे. कॅच घेण्याचा प्रयत्न होता. झेल मात्र त्या ठिकाणी जमिनीलगत दान केला जातो आहे. पोहोचले नव्हते बॉल वरती. चांगलं कव्हरअप त्या ठिकाणी मागून होताना आपण पाहायला मिळत आहे. कव्हरअप करणं महत्त्वाचं आहे. एक दुसऱ्याला साथ देणं क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्त्वाचं आहे. कारण आपण नेहमी म्हणतो घर हे दोघांचं असतं, ते दोघांनी सावरलं पाहिजे. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरलं पाहिजे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं चुकी झाली परंतु चांगला कव्हरअप होतं आणि त्यामुळे धावा मात्र या ठिकाणी नक्कीच वाचवल्या जात आहेत. येणारे 10 बॉल आहेत आणि विजयासाठी आता 23 धावांची गरज आहे. 10 चेंडू 23 धावा. सात्विक काय कमालीची बॉलिंग करतायत. आणखीन एक चेंडू बघा. अचूक वेग आहे, अचूक टप्पा आहे. लाईन आणि लेंथ त्यांनी सोडलेली नाही आहे आणि हे मात्र सात्विक यांचं वैशिष्ट्य राहणार आहे या मॅचमध्ये. आत्तापर्यंत सकाळपासून ही 3री मॅच आपण त्यांची पाहतोय. 3री ओव्हरच ते फेकतात आणि काय गोलंदाजी करतायत. जेवढं कौतुक करावं तेवढं या खेळाडूचं कमी असणार आहे. येणारे 9 बॉल आहेत आणि आता 22 धावांची गरज आहे. बॅट मात्र या ठिकाणी चालवावी लागेल फलंदाजांना. या ठिकाणी आडवा बॅटने फटका खेचलाय जरूर.
क्षेत्ररक्षक होते, परंतु हातात आलेला मासा मात्र निसटला जातोय. तोंडात आलेला घास हिसकावून घेतला जातोय. हातात आलेली कॅच सोडली जाते आणि जीवनदान देखील फलंदाज शुभम यांना मिळताना आपण पाहायला मिळणार. 8 चेंडू आणि आता विजयासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. ऋतिक पाटीलच आहे जो या मॅच मध्ये टीम वडवली बी संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो, परंतु तो ऋतिक पाटील तसा खेळ करणार का? कव्हरच्या वरून आहे, क्लास फटका, इनसाइड आउट, ओव्हर द कव्हर्स. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे, चौकार. सतरंगीच्या शेकाचा आज जिथं तिथं मोहन रंगलय. सतरंगीच्या शेकाचा आज जिथं तिथं मोहन रंगलय. सतरंगीच्या शेकाचा आज जिथं तिथं. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 7 चेंडू आणि जर आपण पाहिलं तर विजयासाठी 17 धावांची गरज आहे. त्याचबरोबर युवा उद्योजक गेसरशे चेतनजी भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं. आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातो आहे, परंतु मी पण काही कच्चा खेळाडू नाही आहे हे सात्विक मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतायत. जरी चौकाराचा मार खाल्ला असला तरी कमबॅक मी करू शकतो आणि ते करून देखील दाखवलंय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 44चा पाठलाग करताना धावा लागल्या धावफलकावरती. 27 धावा, येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज असणार आहे. मागील मॅच मध्ये पण आपण पाहिलं की 6 चेंडू आणि 17 धावांची गरज होती, परंतु त्या दातिवली संघाने बनवून त्यावेळी दिल्या नव्हत्या. आणि काय कमालीची बॉलिंग केली होती त्या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये मयुरेश यांनी. आणि यावेळी देखील 6 चेंडू आहेत, 17 धावांची गरज आहे. तोच संघ धावांना डिपेंड करतोय आणि तोच गोलंदाज आहे जो तुम्हाला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल. मयुरेश येत आहेत, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, ज्यांचा वापर मात्र केला जातोय. 6 चेंडू 17 धावा. प्रेशर मुवमेंट मध्ये मात्र मॅच या ठिकाणी येऊन पोहोचताना आता आपल्याला पाहायला मिळतीये. 6 बॉल 17 धावा. दोन्ही संघ तुल्यबवान आहेत. अस्तित्वाची लढाई आहे, ट्रॉफीची लढाई मात्र या ठिकाणी पाहायला मिळतीये. लोअर फुटटॉस बॉल, पहिल्या बॉलवरती ऑन साइडला फटका खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एकच धाव तत्पूर्वी मात्र या ठिकाणी मिळाली जाते. आता समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि विजयासाठी मात्र 16 धावांची गरज आहे. कानमंत्र देखील गोलंदाजाला दिला जातोय. अनुभवी खेळाडू आपला अनुभव जेव्हा युवा खेळाडूंसोबत शेअर करतात तेव्हा युवा खेळाडूंना देखील एक वेगळं बळ मिळतं खेळण्यासाठी. आणि तशाच प्रकारे हा खेळ मात्र मैदानावरती मयुरेश करताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू 16 धावा. ऋतिक पाटील यांना बॅट चालवावी लागणार आहे मॅच मध्ये. प्रयत्न केलाय ऋतिक पाटील यांनी, परंतु क्षेत्ररक्षक उभे आहेत. पकडलाय झेल आणि ऋतिक पाटील बॅक टू डगआउट. मोठा मासा जाळ्यात अडकला जातोय. बिग विकेट डाऊन. सतरंगीच्या शेकाचा चेंडू या ठिकाणी 4 शिल्लक आहेत आणि आता 16 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 16 धावा. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं 2 विकेटच गेल्या होत्या जय हनुमान दातिवलीच्या आणि आता 3 विकेट गेलेल्या आहेत. त्या म्हणजे टीम वडवली बीच्या. म्हणजे कंपल्सरी चेसिंग हे इक्वेशन या ठिकाणी मात्र आता असणार आहे टीम वडवली बी साठी. कंपल्सरी चेसिंग आता असणार आहे कारण की 4 चेंडू 16 धावा आहेत. 3 विकेट तुमच्या गेलेल्या आहेत. जर तुम्ही या 2 पेक्षा कमी विकेटवर असता तर मात्र एक बेनिफिट तुम्हाला मिळालं असतं, परंतु 3 गेल्यात आणि बेनिफिट ऑफ डाऊट मिळणार नाही. फुल टॉस बॉल आहे. मोक्याच्या क्षणी चुकी केली जातीये. चुकीला माफी नाही. मिड विकेटच्या पलीकडे षटकार, परंतु रिव्ह्यू असणारे बॅटिंग दरम्यान ज्यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी एक बॅट स्पॉन्सर्ड केलेले ते माय माऊली
स्पोर्ट्स शॉपचे ओनर उदयजी भंडारे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. संग आले तर दुरू दुरून Thank you, या DC. हे दुटणे एक मिनिट. तर ही मॅच जयेशने जिंकून दिली तर अरविंद वत्रेकर यांच्याकडनं 1000 रुपये. फेअर डिलिव्हरीचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जो होता तो बिलो द वेस्ट हाईट होता आणि त्यामुळे या पंचांनी मात्र या चेंडूवरती फेअर डिलिव्हरी आहे असंच मात्र या ठिकाणी सांगितलं आहे. 3 चेंडू आहेत आता आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हे विसरायचं नाही आहे बॅटिंग टीम वडवली बी संघाला. विकेट गेल्यात म्हणूनच कंपल्सरी मगाशीच आम्ही सांगितलं जो इक्वेशन आणि त्यामुळे आता कंपल्सरी चेसिंगचंच तुम्हाला या ठिकाणी आव्हान करावं लागणार आहे. 3 विकेट गेल्यात त्यामुळे आता सांगायची तशी गरज नाही आहे की कंपल्सरी चेसिंग तुमच्यासाठी आता समीकरण असणार आहे. 3 चेंडू आहेत 10 धाव्यांची गरज आहे. यॉर्कर बॉल खोदून काढलाय सरळ येतोय. एक धाव पूर्ण केली जातीये. दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळत नाहीये. टाळ्या वाजल्या जात आहेत या ठिकाणी या दातिवली संघाच्या समर्थकांच्या माध्यमातून. आपल्या टीमला आणि आपल्या टीमच्या गोलंदाजाला पाठबळ देण्याचं काम मात्र या ठिकाणी समर्थकांच्या माध्यमातून केलं जात आहे. सपोर्टर जेव्हा मजबूत असतात तेव्हा आत्मविश्वास हा खेळाडूंचा देखील उंचावतो आणि तशाच प्रकारे मात्र दातिवली टीमचे कट्टर समर्थक जे त्यांच्या टीमला या ठिकाणी पाठबळ देताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आहेत 9 धाव्यांची गरज असणार आहे. यॉर्कर होता घुमवलं हेलिकॉप्टर. 1 धाव पूर्ण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या ठिकाणाहून देखील पूर्ण केल्या जात आहेत. 1 चेंडू 7 धावा आहे. पहिल्या इनिंगमध्ये 2 विकेट पुनश्च एकदा गेल्या होत्या. मी सांगेन या इनिंगमध्ये तुमच्या 3 गेल्यात त्या कारणामुळे तुम्हाला कंपल्सरी 1 चेंडू 7 धाव्या चेस कराव्या लागतील. 1 चेंडू 7 धावा. गोलंदाजांनी जर एकाच चुकी वगैरे केली तरच मी म्हणेन कमबॅक करू शकतो टीम वडवली बी. एक चांगला चेंडू एक फेअर बॉल या ठिकाणी टीम दातिवली संघाला सेमीफायनल 2 मध्ये पोहोचवताना पाहायला मिळणार आहे. चुकी होणार का की या उलट एक फेअर डिलिव्हरी होणार. दातिवली की वडवली बी मॅच मध्ये मजा मात्र नक्कीच आलेली आहे. 1 बॉल 7 धावा 7 धावा 1 चेंडू. इथे मात्र बघा दांडी 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 केलीये गोल. मयुरेश ठरलाय पॉवरफुल आणि मॅच जिंकली आहे टीम दातिवली. हार्दिक हार्दिक अभिनंदन. या गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात. थँक्यू डीजे ऑपरेटर. टीम दातिवली संघ वडवली बी संघाला पराभूत करतो आहे. विजय मात्र त्यांच्या टीमने मिळवलाय आणि सरळ सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आता मात्र त्यांचा संघ जाऊन पोहोचला गेलाय. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी नक्कीच दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार बनणार आहे ज्या खेळाडूने 18 चेंडूंमध्ये 35 धावांची एक मॅरेथॉन इनिंग आपल्या टीमसाठी